नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, जो काही आता संयुक्त गट ब आणि क यानी काय क्लर्कसाठी जी मुख्य परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये जो मुख्य परीक्षेसाठी तंत्रज्ञानाचा पार्ट आहे त्या तंत्रज्ञानाचा भाग आज मी YouTubeला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यावरती 5 प्रश्न येण्याची शक्यता आहे। कोणतं? रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि ICT वर 5 ते 10 प्रश्न येऊ शकतात। त्याच अनुषंगाने आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो टॉपिकचं नाव आहे रिमोट सेन्सिंग हा टॉपिक। आता काय असणार आहे रिमोट सेन्सिंग, कसं असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्यवस्थित लक्ष द्या फक्त कशा प्रकारे असेल। आता या ठिकाणी जर बघितलं तर आज आपल्याला रिमोट सेन्सिंग बघायचंय। रिमोट सेन्सिंग मध्ये 2 भाग पडत असतात। एक म्हणजे काय आहे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीम, ज्याच्यावर पण आतापर्यंत प्रश्न कशाला विचारलेला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 ला हा अभ्यासक्रम होता पहिले, आता आपल्याला संयुक्त मुख्य परीक्षेला टाकलेला आहे। तर रिमोट सेन्सिंग मध्ये 2 भाग येतात। एक म्हणजे स्पेसिफिक रिमोट सेन्सिंग कसं केलं जातं तो मेकॅनिझम आहे, दुसरा भाग आहे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीम काय आहे ते दुसरा भाग आहे, आणि तिसरं रिमोट सेन्सिंग वर डिपेंड असणारा एरियल फोटोग्राफी आणि त्याच्यानंतर GIS चा पार्ट आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीम काय असणार आहे, कसं असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। आता बघा, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीम बघण्याच्या अगोदर आपल्याला स्पेस प्रोग्राम समजणं गरजेचं आहे। स्पेस प्रोग्राम हे काय आहे, कशा प्रकारे असणार आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता स्पेस जर म्हटलं तर अवकाश, आणि अवकाशामध्ये जगातील वेगवेगळे जे विकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, ते काय करत असतात, प्रोग्राम रन करतात। स्पेस प्रोग्राम किंवा स्पेस टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आपल्याला 2-4 गोष्टी समजणं गरजेचं आहे। एक म्हणजे काय आहे, पहिल्यांदा समजून घ्या की स्पेस काय आहे, स्पेस काय आहे। यानंतर दुसरं जर बघितलं तर स्पेसच्या नंतर आपल्याला बघायचंय तो म्हणजे काय आहे की आपण म्हणू शकतो की ऑर्बिट, ऑर्बिट काय आहे, कक्षा काय आहे। त्यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे लॉन्च व्हेइकल, लॉन्च व्हेइकल काय असणार आहे, आणि शेवटी बघायचंय सॅटेलाइट कोणत्या प्रकारचे असतात। तर या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून आपल्याला स्पेस प्रोग्राम तयार होताना दिसतो किंवा स्पेस टेक्नॉलॉजी तयार होताना दिसते। या ठिकाणी बघा की याचं मीनिंग काय आहे। स्पेस 2 प्रकारचं असतं। एक म्हणजे त्याला आपण इनर स्पेस म्हणत असतो। इनर स्पेस म्हणजे तो ज्या ठिकाणी वातावरण प्रेझेंट आहे त्याला इनर स्पेस म्हणतो। अवकाश, तो अवकाश ज्या ठिकाणी वातावरणाचे थर प्रेझेंट आहे, वातावरण प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, इनर स्पेस। आणि दुसरा आहे त्याला म्हणतो आपण आउटर स्पेस। आउटर स्पेस, आउटर स्पेस काय आहे, तो स्पेस आहे मित्रांनो माहित आहे का, ज्या ठिकाणी वातावरणाचा अभाव असतो त्याला आउटर स्पेस म्हणत असतो। तर स्पेस टेक्नॉलॉजी ही आउटर स्पेसच्या संबंधित आहे। जे काही केलं जातं आउटर स्पेसमध्ये राहून केलं जातं हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्या। यानंतर ऑर्बिट काय आहे, ऑर्बिटला आपण मराठीतून कक्षा म्हणत असतो। ऑर्बिटला कक्षा म्हणत असतो। अशी जागा ज्या ठिकाणी उपग्रह पाठवलं जातं आणि त्या जागेवर ते उपग्रह फिरत असतात। जसं गाडीच्या ट्रॅव्हलिंगसाठी यानी काय आहे, जे 2 व्हीलर 4 व्हीलर याच्या वहनासाठी जसं आपण रस्ते तयार केलेले आहे, जसं आपण हायवे तयार केलेले आहे, तसं आउटर स्पेसमध्ये, आउटर अवकाशामध्ये असेच इमॅजिनरी रस्ते तयार केलेले आहेत। ज्या रस्त्यावरून उपग्रह फिरत असतात त्या उपग्रह फिरण्याच्या रस्त्यालाच आपण कक्षा म्हणत असतो, आपण ऑर्बिट म्हणत असतो। या वेगवेगळ्या प्रकारच्या कक्षा असतात। उंचीनुसार जर बघितलं तर लोअर अर्थ ऑर्बिट आहे, यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं। तिसरं जर बघितलं तर हायर अर्थ ऑर्बिट, हे 3 कक्षा आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो माहित आहे का, चौथं पोलार ऑर्बिट म्हणून एक कक्षा आहे, 5वं सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणून आहे, 6वं जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे, आणि 7वं जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आहे। तर हे जे वेगवेगळ्या ऑर्बिट आहेत तर या ऑर्बिट बद्दल पण आपल्याला माहिती बघायची आहे, तर राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 ला या ऑर्बिटच्या संबंधित पण अनेक वेळेस काय आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। तर येणाऱ्या काळात गट ब आणि क साठी मुख्य परीक्षेला या ऑर्बिटचं मीनिंग वगैरे, कोणत्या कक्षेमध्ये कोणत्या प्रकारचा उपग्रह फिरतो या संबंधित तुम्हाला माहिती विचारू शकतात। यानंतर लॉन्च व्हेइकल काय असतं, लॉन्च व्हेइकल म्हणजे तो वाहन आहे ज्या वाहनाच्या साहाय्याने अवकाशामध्ये आपण उपग्रहाला यानी सॅटेलाइटला पाठवू शकतो।
याला आपण लॉन्च व्हेकल म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लॉन्च व्हेकल सुरुवातीला भारतामध्ये SLV प्रकारचे लॉन्च व्हेकल तयार झाले, त्याला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणतो। यानंतर दुसरं जर बघितलं ASLV प्रकारचे लॉन्च व्हेकल तयार झाले, त्याला ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणतो। आणि तिसरं PSLV प्रकारचे तयार झाले, ज्याला पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल। आणि चौथं GSLV म्हणत असतो, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल। तर एकूण भारतामध्ये आतापर्यंत 4 प्रकारचे वाहन तयार करण्यात आले, ज्या वाहनाच्या साहाय्याने उपग्रह आपण अवकाशामध्ये पाठवतो मित्रांनो। आणि सॅटेलाइट किती प्रकारचे आहेत, तर सॅटेलाइट 3 प्रकारचे आहेत। पहिला आहे त्याला आपण रिमोट सेन्सिंग प्रकारचे सॅटेलाइट म्हणतो, ज्याच्याबद्दलच आपल्याला काय आहे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। दुसरं जर बघितलं तर त्याला नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणून ओळखलं जातं, तर ही दुसरी सिस्टीम आहे। आणि तिसरं आहे त्याला आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतो। हे 3 प्रकारचे उपग्रह सिस्टीम आज भारताकडे आहे किंवा जगामध्ये पण हे 3 प्रकारचे उपग्रह पाठवले जातात। आपल्या अभ्यासक्रमामध्ये वरचे 2 आहेत, एक म्हणजे काय आहे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बद्दल बघायचंय, नेव्हिगेशन सॅटेलाइट बघायचंय। आता हे 4ही पार्ट आपल्याला बघायचंय, तर स्पेस बद्दल आपल्याला डिटेल बघायची गरज नाहीये, तर आपल्याला कक्षा, लॉन्च व्हेकल आणि सॅटेलाइट। आता मी तुम्हाला हे 4ही एकत्रित कसं कार्य करतं ते रफ डायग्रामच्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो। समजा आता मला सांगा हे पृथ्वीचं पृष्ठभाग आहे, हे पृथ्वीचं पृष्ठभाग आहे। आता या पृष्ठभागावरती वातावरण आहे आणि वातावरण कुठपर्यंत आहे असं समजा की या ठिकाणापर्यंत वातावरण आहे आणि ह्याच्या वरती वातावरण नाहीये, आउटर स्पेस आहे, आउटर स्पेस आहे। मग या ठिकाणापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उपग्रहाला, सॅटेलाइटला या ठिकाणी आउटर स्पेसमध्ये आपल्याला पाठवायचं असतं। यासाठी ज्या उपकरणाचा वापर करत असतो अशा प्रकारे एक उपकरण वापरलं जातं, या उपकरणालाच आपण लॉन्च व्हेकल म्हणतो। तर ही जी डायग्राम आहे ही लॉन्च व्हेकलची आहे। या लॉन्च व्हेकल मध्ये या ठिकाणी मला सांगा एक जो आहे उपग्रह बसवलं जातं। या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी अशा प्रकारे एक उपग्रह बसवलं जातं, ज्याला आपण सॅटेलाइट म्हणत असतो। सॅटेलाइटला या लॉन्च व्हेकलच्या समोरच्या बाजूला बसवलं जातं। नंतर न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार इथून खाली इंधनाचं ज्वलन केलं जातं। इंधनाचं ज्वलन केल्यामुळे जमिनीच्या बाजूला एक बल प्रयुक्त होतो, ज्याला थ्रस्ट म्हणत असतो आपण। आणि तो बल जसं जमिनीच्या बाजूला पडेल तसं जमिनीच्या विरुद्ध बाजूला एक बल निर्माण होतो आणि या कारणामुळे हा जो लॉन्च व्हेकल नावाचा वाहन आहे तो अवकाशात झेप घेतो आणि हा अवकाशात झेप घेतल्यानंतर हा जातो वरच्या बाजूला आणि या ठिकाणी मला सांगा या ठिकाणी या उपग्रहाला नेऊन सोडतो आणि हा उपग्रह या ठिकाणी मला सांगा मग असं पृथ्वीच्या आजूबाजूला रोटेट होत असतो। आता बघा किती उंचीवर नेऊन ठेवतो यानुसार मला सांगा या ठिकाणी ज्या ठिकाणी हा सोडतो यालाच आपण कक्षा म्हणत असतो, यालाच आपण ऑर्बिट म्हणतो आणि या कक्षेमध्ये ते फिरत असतात। मग एका उपग्रहाला इथं सोडलं, दुसऱ्या उपग्रहाला त्याच्या वरती उंचीवर सोडलं, तिसऱ्या उपग्रहाला त्याच्या उंचीवर सोडलं, यानुसार या कक्षांच्या या ऑर्बिटच्या पण वेगवेगळे प्रकार पडत असतात। मग अशा प्रकारे हे मेकॅनिझम चालत असतं, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय बघायचंय, आपल्याला बघायचंय की कक्षा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, ऑर्बिट कोणकोणत्या प्रकारचे आहेत। यानंतर दुसरं जर बघितलं तर आपल्याला काय बघायचंय, तर आपल्याला बघायचंय लॉन्च व्हेकल कोणकोणत्या प्रकारचे आहे आणि तिसरं पार्ट आपल्याला बघायचंय की नेमकं सॅटेलाइट कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि आयोग आपल्याला काय प्रश्न विचारू शकतो या संबंधित आपल्याला या ठिकाणी डेटाबेस कव्हर करायचंय। तर चला वेळ न घालता जर तुम्ही नवीन असताल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। येणाऱ्या काळात मी संभाव्य प्रश्नांची सिरीज पण चालू करणार आहे आणि जे नवीन टॉपिक आलेत अभ्यासक्रमामध्ये त्याचे लेक्चर पण मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता आपण पहिल्यांदा बघून घेऊया की कक्षा नेमकं काय आहेत, ऑर्बिट काय आहेत। तर ऑर्बिटच्या संबंधित मी तुम्हाला या ठिकाणी पॉइंट सांगतो, व्यवस्थित बघून घ्या की ऑर्बिट हे कोणकोणत्या प्रकारचे असणार आहेत। आता बघा कक्षा जर बघितलं तर आताच मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा उंचीनुसार कक्षाचे कोणकोणते प्रकार पडतात ते मी तुम्हाला सांगतो। उंचीनुसार 3 प्रकार पडत असतात, लोअर अर्थ ऑर्बिट आहे, मिडल अर्थ ऑर्बिट आहे आणि हायर अर्थ ऑर्बिट आहे। हे 3 कशानुसार पडलेले आहेत, उंचीनुसार पडलेले आहेत। जसं उदाहरणार्थ मला सांगा, समजा हे पृथ्वी आहे, ही काय आहे आपली पृथ्वी आहे, तर पृथ्वीच्या वरती पहिलं जो ऑर्बिट आहे अशा प्रकारे पहिलं ऑर्बिट हे आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो लोअर अर्थ ऑर्बिट म्हणू, जो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ठराविक अंतरावर आहे। तर ही जी पहिली ऑर्बिट आहे याला आपण म्हणूया लोअर अर्थ ऑर्बिट आहे, जी इथून इथपर्यंत पसरलेली आहे। यानंतर ह्याच्या उपरची पुढची जी ऑर्बिट आहे त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणूया, मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणूया।
अशा प्रकारे ही मीडियम अर्थ ऑर्बिट आहे जी इथून इथपर्यंत पसरलेली आहे. आणि तिसरी आहे त्याला आपण म्हणूया हायर अर्थ ऑर्बिट. तर हे उंचीनुसार मला सांगा ऑर्बिटचे प्रकार पडलेले आहेत. हा इथून इथपर्यंत जे आहे हे हायर अर्थ ऑर्बिट आहे. आता बघा सगळ्यात पहिली ही जी आहे याला म्हणतात लोअर अर्थ ऑर्बिट. दुसऱ्याला जर बघितलं तर त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट आणि तिसरी जर बघितलं तर त्याला हायर अर्थ ऑर्बिट म्हणतो. उंचीनुसार प्रकार पडलेले आहेत. जो पहिला प्रकार आहे त्याला आपण लोअर अर्थ ऑर्बिट म्हणतो. 180 ते 2000 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरती 180 किलोमीटर पासून ते 2000 किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या कक्षेला ऑर्बिटला आपण लोअर अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखत असतो. यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिट सुरू होते 2000 किलोमीटर पासून ते मित्रांनो 35,000. कोरेलका जर बघितलं या ठिकाणी तर काय 35,786 किलोमीटर 786 किलोमीटर अंतरापर्यंत असतं किंवा 36,000 किलोमीटर मानत असतो कधी कधी आपण त्याला. तर अशा प्रकारे ही मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि हायर अर्थ ऑर्बिट वरती असते 35,786 किलोमीटरच्या वरती. 35,786 किलोमीटर अंतराच्या वरती जो उपग्रह फिरत असतो त्या कक्षेला त्या ऑर्बिटला आपण हायर अर्थ ऑर्बिट म्हणतो. तर अशा प्रकारे उंचीनुसार 3 कक्षा आहेत. लोअर अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हायर अर्थ ऑर्बिट. आता यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. जो लोअर अर्थ ऑर्बिट असतो ना जो सगळ्यात खाली असतं शक्यतो ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल बेस सॅटेलाइट सोडली जातात जे आपल्याला एक्सपेरिमेंटसाठी पाठवायचे असतात. तर सुरुवातीला लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं. दुसरी गोष्ट जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहेत ना ते शक्यतो लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं जी सगळ्यात काय आहे खालची कक्षा आहे. यानंतर नेव्हिगेशन सॅटेलाइट जर बघितलं नेव्हिगेशन सॅटेलाइट हे एकतर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये पण पाठवलं जातं आणि हायर अर्थ ऑर्बिटमध्ये पण पाठवलं जातं जे दुसऱ्या प्रकारचे उपग्रह आहेत. आणि तिसरं जे काही कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात कम्युनिकेशन सॅटेलाइट हे दोन्ही ठिकाणी पाठवता येतं हायर अर्थ ऑर्बिट आणि मीडियम. म्हणजे याचा अर्थ नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन हे दोन प्रकारच्या उपग्रहाच्या जागा जर कुठं असतील तर मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हायर अर्थ ऑर्बिट यांच्यामध्ये आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की हे 3 प्रकारचे तुम्हाला समजलं असेल. मग इथं तेच दिलेलं आहे बघा. या ठिकाणी लोअर अर्थ ऑर्बिट ज्याच्यामध्ये 180 ते 2000 किलोमीटर पर्यंतचा अंतर असतो आणि ह्याच्यामध्ये शक्यतो रिमोट सेन्सिंग प्रकारचे उपग्रह जे काय करत असतात माहिती आहे का ऑब्झर्वेशनसाठी पाठवले जातात. पृथ्वीच्या ऑब्झर्वेशनसाठी पृथ्वीच्या निरीक्षणासाठी या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये हे उपग्रह जाऊन पृथ्वीचं निरीक्षण करतात आणि आपल्याला आपल्या कार्यामध्ये मदत करत असतात. हे उपग्रह या ठिकाणी टाकले जातात पाठवले जातात. मिडल अर्थ ऑर्बिट काय आहे ज्याची उंची मला सांगा 2000 किलोमीटर पासून चालू होते तर 35,786 किलोमीटर अंतरावर संपते. एवढं मोठं जो अवकाशाचा भाग आहे वरती त्याला आपण मिडल अर्थ ऑर्बिट किंवा मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये नेव्हिगेशन प्रकारचे उपग्रह शक्यतो टाकले जातात. कधी कधी याच्यामध्ये कम्युनिकेशन प्रकारचे उपग्रह पण टाकले जातात. म्हणजे दोन्ही प्रकारचे उपग्रह या ठिकाणी पाठवले जातात आणि हे उपग्रह त्या कक्षेमध्ये फिरत असतात. यानंतर तिसरं हायर अर्थ ऑर्बिट म्हणजे 36,000 किलोमीटर किंवा या ठिकाणी 35,786 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वरती जो काही अवकाशाचा भाग आहे त्याला हायर अर्थ ऑर्बिट म्हणतो. आणि यामध्ये कम्युनिकेशन प्रकारचे उपग्रह दळणवळण उपग्रह पाठवले जातात जे आपल्याला टेलिव्हिजन सुविधा प्रोव्हाइड करत असतात, रेडिओ सुविधा प्रोव्हाइड करत असतात, इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड करत असतात. तर हे उपग्रह सगळ्यात वरच्या कक्षेमध्ये असतात ज्याला आपण हायर अर्थ ऑर्बिट म्हणतो ज्याची उंची ही 36,000 किलोमीटर पेक्षाही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पलीकडे असते आणि त्या ठिकाणी राहून हे आपल्याला काय आहे सेवा यानी सर्व्हिस काय आहे प्रोव्हाइड करत असतात. हे झाल्या 3 प्रकारच्या ऑर्बिट. आता बघा ह्याच्या व्यतिरिक्त जो लोअर अर्थ ऑर्बिट आहे ह्याच्यामध्ये आणखी 2 ऑर्बिट असतात. एक जर बघितलं तर त्याला आपण पोलार ऑर्बिट म्हणून ओळखत असतो आणि दुसरं जर बघितलं तर त्याला काय सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतो. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये 2 ऑर्बिट येतात. एक म्हणजे पोलार ऑर्बिट आणि दुसरं म्हणजे सन सिंक्रोनस ऑर्बिट. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा पोलार ऑर्बिट. पोलार ऑर्बिट हा कुठे येत असेल तर लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये ही आपल्याला पोलार ऑर्बिट येताना दिसतं. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा या ठिकाणी कुठं असणार आहे काय असणार आहे हे समजणं गरजेचं आहे. लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये म्हणजे 180 किलोमीटर किंवा 200 किलोमीटर पासून ते 2000 किलोमीटर पर्यंत म्हणजे याचा अर्थ 180 पासून ते किंवा 200 पासून ते 2000 किलोमीटर अंतराच्या आतमध्येच काय आहे कक्षीय यानी काय ध्रुवीय कक्षा किंवा पोलार ऑर्बिट असते. आता पोलार ऑर्बिट कोणाला म्हणतात हे समजून घ्या व्यवस्थित. समजा
अशा प्रकारे मी पृथ्वीचं ऑब्झर्वेशन केलं. ही अर्थ आहे आपली. आता अर्थ असेल तर हे काय आहे रे, इक्वेटर आहे. याला विषुववृत्त म्हणत असतो आपण, याला इक्वेटर म्हणतो. आणि या पृथ्वीच्या दोन्ही टोकाला या ठिकाणी ध्रुव आहे, या ठिकाणी ध्रुव आहे, या ठिकाणी पण ध्रुव आहे, या ठिकाणी पण ध्रुव आहे. याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो, क्लोरेल का उत्तर ध्रुव. आणि हे आहे आपलं दक्षिण ध्रुव. आता बघा पोलार ऑर्बिट म्हणजे कोणतं, ध्रुव म्हणजेच कोण, पोल. जेव्हा एखादा उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पोल टू पोल फिरत असतो, ध्रुवावरून फिरत असतो, म्हणजे काय, त्या उपग्रहाची फिरण्याची जी कॅपॅसिटी हे आहे, दिशा आहे ती अशा प्रकारे आहे, अशा प्रकारे आहे. म्हणजे याचा अर्थ उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीने तो फिरत असतो. याला आपण पोलार ऑर्बिट म्हणतो. जसं उदाहरणार्थ मला सांगा, समजा हा काय आहे, आपली पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे आणि हे आपलं इक्वेटर आहे. वरती हा उत्तर ध्रुव आहे, हा दक्षिण ध्रुव आहे. तर हा उपग्रह जर असेल तर अशा पद्धतीने ध्रुवावरून जर फिरत असेल, काय म्हणतो, पोलवरून जर फिरत असेल तर या कक्षेला आपण पोलार ऑर्बिट म्हणतो. जेव्हा पोल टू पोल फिरत असतो तेव्हा आपण त्याला पोलार ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर पोलार ऑर्बिट म्हणजे पोल टू पोल फिरणारी जी ऑर्बिट आहे, म्हणजे असा उपग्रह तो पोल टू पोल यानी उत्तर ध्रुवाकडून चालू होतं, दक्षिण ध्रुवाकडे जातं, पुन्हा उत्तर ध्रुवाकडे जातं. आणि अशा प्रकारे जर तो फिरत असेल तर ही कोणती कक्षा म्हणून ओळखली जाईल, पोलार ऑर्बिट म्हणून ओळखली जाईल. आणि ही पोलार ऑर्बिट जो आहे ही लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये येतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. या उपग्रहाचा वेग जो आहे हा वेग सर्वात जास्त असतं, सर्वात जास्त वेगाने फिरतं. का, कारण पृथ्वीच्या एकदम जवळून फिरू राहिलं मित्रांनो. आणि या पोलार ऑर्बिट मध्ये शक्यतो रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हे उपग्रह काय आहे, पाठवले जातात किंवा हे उपग्रह फिरत असतात. यालाच आपण पोलार ऑर्बिट म्हणतो. यालाच आपण काय आहे, ध्रुवीय कक्षा म्हणून ओळखलं जातं. मग इथं तेच सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावरून, कळलं का, दोन्ही ध्रुवावरून उत्तर टू दक्षिण आणि दक्षिण टू भ्रमण करणाऱ्या कक्षेला ध्रुवीय कक्षा म्हणतात. आणि त्याला आपण काय म्हणत असतो, पोलार ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. बघा पोलार ऑर्बिट इक्वेटर सोबत 90 डिग्रीचा कोन करते. IMP पॉइंट आहे, पोलार ऑर्बिट इक्वेटर सोबत 90 डिग्रीचा कोन करते. म्हणजे काय, हा इक्वेटर बघा, ही कक्षा या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन करत असते विषुववृत्ताशी. तर जर विचारलं की पोलार ऑर्बिट हे विषुववृत्ताशी इक्वेटरशी किती डिग्रीचा कोन करते, 90 डिग्री, कारण राईट टू काय करत असतो, ध्रुवावरून फिरत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा या ठिकाणी बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ पोलार ऑर्बिट. बघा हा आहे आपलं इक्वेटर, हा आहे विषुववृत्त, या ठिकाणी आहे उत्तर ध्रुव आणि या ठिकाणी आहे आपलं दक्षिण ध्रुव. तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल उत्तर ध्रुवाकडून हा उपग्रह अशा पद्धतीने खाली येऊ राहिलं, कुठं, दक्षिण ध्रुवाकडे, पुन्हा उत्तर ध्रुवाकडे जाऊ राहिलं. तर या आपण जर काय म्हणत असेल तर यालाच आपण पोलार ऑर्बिट म्हणतो. लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये आहे म्हणून ह्याचा वेग पण काय आहे, जास्त असतं. यानंतर बघा पोलार ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट उत्तर ते दक्षिण दिशेने फिरतात. महत्वाचं पॉइंट आहे, पोलार ऑर्बिट मध्ये उपग्रह फिरत असताना उत्तराकडून ते दक्षिण ध्रुवेकडे काय फिरत असतात, तेव्हा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरत असते. म्हणून 24 तास पृथ्वीच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करता येतं. आता बघा जेव्हा हा उपग्रह अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत असतो, बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये दिसत असेल, हा उपग्रह उत्तरेकडून अशा प्रकारे दक्षिणेकडे फिरत असतो, तेव्हा पृथ्वी ही पश्चिमेकडून काय मित्रांनो माहित आहे का, पश्चिमेकडून काय आहे, पूर्वेकडे काय आहे, फिरत असते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे पृथ्वी या दिशेने फिरत आहे. म्हणून या कक्षेमध्ये पाठवलेल्या उपग्रहाच्या साहाय्याने 24 तास आपल्याला काय आहे, पृथ्वीचं निरीक्षण करता येतं. म्हणून असे उपग्रह, ज्या उपग्रहाच्या साहाय्याने 24 तास आपल्याला पृथ्वीचं निरीक्षण करायचं, ते उपग्रह मला सांगा आपल्याला कुठं पाठवता येतं किंवा कुठं पाठवले जातात, पोलार ऑर्बिटमध्ये. आणि पोलार ऑर्बिटमध्ये हे उपग्रह 24 तास पृथ्वीचे निरीक्षण करतात. का, कारण उपग्रह जेव्हा उत्तरे ते दक्षिणेकडे फिरतात तेव्हा पृथ्वी अशा प्रकारे पश्चिमेकडून पृथ्वी पूर्वेकडे फिरते. म्हणून प्रत्येक गोष्टीचं, पृथ्वीवरच्या प्रत्येक घटकाचं निरीक्षण मला सांगा या उपग्रहाद्वारे केलं जातं. आणि या पोलार ऑर्बिटमध्ये आपण जर कशाचं, तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर काय आहे, रिमोट सेन्सिंग उपग्रहाला टाकत असतो. तर हे आहे पोलार ऑर्बिट. तर हे तुम्हाला समजलं असेल. या कक्षेमध्ये म्हणजे पोलार ऑर्बिटमध्ये रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट काय आहे, फिरत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा याच पोलार ऑर्बिटच्या संबंधित आणखी एक ऑर्बिट आहे, त्याला आपण सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतो. सन सिंक्रोनस ऑर्बिट ही एक प्रकारची पोलार ऑर्बिट आहे.
फरक काय बघा, फरक काय आहे तर बरोबर उत्तर टू दक्षिण ध्रुवावर न फिरता काही प्रमाणात ही ऑर्बिट कललेली असते मित्रांनो, काही प्रमाणात ही कललेली असते. आता बघा या कक्षेमध्ये सॅटेलाइट प्रत्येक दिवशीच्या स्थानिक वेळेनुसार पृथ्वीच्या एकाच भागावरून जात असतो. म्हणजे याचा अर्थ हे पण काय आहे, एक प्रकारची पोलार ऑर्बिट आहे. समजा हे पृथ्वीचं पृष्ठभाग आहे, या ठिकाणी जर बघितलं तर ही काय आहे, पृथ्वी आहे. आता इथं हा एक पोल आहे उत्तर, हा एक पोल आहे दक्षिण. हे पण काय करतं माहित आहे का, अशा प्रकारे ही पण एक प्रकारची ऑर्बिट आहे. कोणती, पोलार. पण सन सिंक्रोनस मध्ये काय आहे की समजा या ठिकाणापासून हा उपग्रह 12 वाजता गेला तर दुसऱ्या दिवशी 12 वाजता तो इथूनच जात असतो मित्रांनो. दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्याच जागेवरून जातो. आणि जेव्हा जेव्हा तो इथून जाईल तेव्हा तेव्हा मला सांगा ह्याच्यावर सूर्यप्रकाश पडत असतो. तो अंधारामध्ये कधीच जात नाही, कंटिन्युअसली तो उजेडातच असतो. आणि दररोजच्या स्थानिक वेळेनुसार तो प्रत्येक वेळी त्याच जागेवरून येतं. ही खासियत आहे सन सिंक्रोनस ऑर्बिटची. पोलार ऑर्बिटमध्ये तसं होत नव्हतं. पोलार ऑर्बिटमध्ये जर बघितलं तर उपग्रह अंधारात पण जात होतं, पण इथं कंटिन्युअसली हा उपग्रह सूर्यप्रकाशाच्या उजेडात असतो. म्हणून या ऑर्बिटला सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. आणि दररोजच्या स्थानिक वेळेनुसार आदल्या दिवशी त्या स्थानिक वेळेनुसार तो उपग्रह जिथून गेला त्याच जागेवरून तो दुसऱ्या दिवशी जात असतो. म्हणजे एकाच या ठिकाणी जागेचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येतं. याला सन सिंक्रोनस आपण ऑर्बिट म्हणतो. म्हणजे ही पण लोअर अर्थ ऑर्बिटचीच एक प्रकारची काय आहे, एक्झाम्पल आहे. पोलार ऑर्बिटचं एक्झाम्पल आहे. पृथ्वीच्या बघा इथं आता पुन्हा वाचा बघा, या कक्षेमध्ये सॅटेलाइट प्रत्येक दिवसाच्या स्थानिक वेळेनुसार पृथ्वीच्या एकाच भागावरून जातो, त्याच भागावरून जातो. या कक्षेत परिभ्रमण करणारा उपग्रह नेहमी प्रकाशित असतो, नेहमी उजेडात असतो, म्हणून सन सिंक्रोनस म्हणतो. या कक्षेत उपग्रह सेम उत्तर ते दक्षिण काय असंच भ्रमण करत असतो. या कक्षेतील उपग्रह पृथ्वीभोवती एका दिवसात 14 फेऱ्या मारतो. पृथ्वीच्या भोवती एका दिवसात काय आहे, 14 फेऱ्या मारतो. कारण अंतर एकदम जवळ आहे. असं म्हटलं जातं 700 ते 900 किलोमीटर एवढ्या अंतरावरून तो फिरतो. एकदम जवळून फिरतो म्हणून वेग जास्त असतं. म्हणून दिवसभरातून हा 14 फेऱ्या मारत असतो. एकाच जागेवरून तो स्थानिक वेळेनुसार त्यानुसार जात असतो. म्हणजे याचा अर्थ आदल्या दिवशी समजा 12 वाजता इथून गेला असेल तर दुसऱ्या दिवशी मला सांगा 12 वाजता नंतर काय त्याच जागेवरून काय तो फिरत असतो. आणि कंटिन्युअसली तो उजेडात असतो, म्हणून त्याला सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणतो. मग अशा प्रकारे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये दोन बघितलं, पोलार ऑर्बिट आणि दुसरं सन सिंक्रोनस ऑर्बिट. दोघेही मला सांगा काय आहे, उत्तर ते दक्षिण फिरत असतात. फरक एवढा आहे, सन सिंक्रोनस ऑर्बिट मला सांगा कंटिन्युअसली उजेडात असतं, स्थानिक वेळेनुसार त्या जागेवरून दररोज त्याच एकाच जागेवरून जातं. पोलार ऑर्बिटचं तसं नाहीये. तर अशा प्रकारे हे दोन ऑर्बिट तुम्हाला समजून गेले असतील काय आणि कशा प्रकारे असणार आहे. या कक्षेत मुख्यतः रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट काय प्रक्षेपित करत असतात. बघा या ठिकाणी हे सॅटेलाइट आहे आणि अशा प्रकारे मला सांगा तो कंटिन्युअसली फिरत असतं आणि इकडून सूर्यप्रकाश कंटिन्युअसली मला सांगा त्याच्यावर पडत असतो. तो कंटिन्युअसली उजेडात असतं, अंधारात कधी जात नाही. कारण तो जेव्हा फिरून येतं त्यावेळेस या ठिकाणापासून सूर्य काय आहे ऑब्झर्वेशनला असतं आणि पृथ्वी पण फिरते ना या कारणामुळं. तर हे झालं सन सिंक्रोनस ऑर्बिट. अपेक्षा करतो की तुम्हाला या ठिकाणी लोअर अर्थ ऑर्बिट मधले दोन ऑर्बिट कळून गेले असतील. एक पोलार ऑर्बिट, दुसरं कोणतं, सन सिंक्रोनस ऑर्बिट. या लोअर अर्थ ऑर्बिट, पोलार ऑर्बिट आणि सन सिंक्रोनस या तिन्ही ऑर्बिटमध्ये एकाच प्रकारचा उपग्रह सोडला जातो. त्यालाच म्हणतो आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. क्लिअर इथपर्यंत. आता बघा पुढं आहे भूस्थिर कक्षा, जिओ स्टेशनरी ऑर्बिट काय आहे. आता जिओ स्टेशनरी ऑर्बिट ती आहे जी हायर अर्थ ऑर्बिटचा प्रकार आहे. तर या ठिकाणी आता बघा, जर मी तुम्हाला म्हटलो की हायर अर्थ ऑर्बिट कोणती आहे, तर हायर अर्थ ऑर्बिट ती आहे जी 35,786 किलोमीटर किंवा अप्रॉक्सिमेट 36,000 किलोमीटर अंतरापेक्षा वरची ऑर्बिट आहे, वरची कक्षा आहे. आणि ह्याचे दोन प्रकार पडत असतात असं समजून घ्या. एक म्हणजे कोणतं आता सांगितलेलं जिओ स्टेशनरी ऑर्बिट, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट म्हणतो. हे पहिलं प्रकार आहे. आणि दुसरं प्रकार आहे ह्याचं, याला म्हणत असतो जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. अर्थ ऑर्बिट म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हे ऑर्बिट फिरते कशी ते समजून घ्या. समजा हे पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे आणि हा त्याचं इक्वेटर आहे, हा त्याचं इक्वेटर आहे.
तर आता बघा हायर अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारे उपग्रह, हायर अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारे उपग्रह यामध्ये कसे फिरतात, जर असा प्रश्न विचारला तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हे कसे फिरतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे असं इक्वेटर वरून फिरतात. हे काय फिरत असतात? इक्वेटर वरून फिरतात, विषुवृत्तावरून फिरतात. म्हणजे हायर अर्थ ऑर्बिट अशा प्रकारची आहे, अशा प्रकारे हे फिरत आहे. म्हणजे याचा अर्थ इक्वेटर वरून हे कंटिन्युअसली फिरत असतात हायर अर्थ ऑर्बिट. आणि याचे दोन प्रकार सांगितले मी, एक जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट, दुसरं जिओ सिंक्रोनस. आता जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट ती अर्थ ऑर्बिट आहे जो परफेक्ट विषुवृत्तावरून फिरू राहिली. मित्रांनो या डायग्राम मध्ये बघा, हे परफेक्ट विषुवृत्तावरून जी फिरू राहिली त्याला आपण म्हणत असतो जिओ स्टेशनरी. म्हणजे ही जी अर्थ ऑर्बिट आहे ही आहे जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट म्हणतो. दुसरी गोष्ट सर जिओ सिंक्रोनस काय आहे? जिओ सिंक्रोनस ती अर्थ ऑर्बिट आहे मित्रा ज्याच्यामध्ये जर बघितलं की थोडं इक्वेटरला ती कललेली असते, अशा प्रकारे इक्वेटरला कललेली आहे बघा. तर ही काय आहे? जिओ सिंक्रोनस ऑर्बिट, जी थोडी इक्वेटरच्या वरती गेलेली आहे. आणि बरोबर इक्वेटरवरून फिरणारी कोणती असते? जिओ स्टेशनरी. आणि इक्वेटर जो आहे त्याच्यावरती थोडी कललेली आहे त्याला जिओ सिंक्रोनस म्हणतो. आता बघा किती अँगलनी त्याला कलवतो यानुसार जिओ सिंक्रोनस ऑर्बिटचे पुन्हा वेगवेगळे प्रकार पडतात. समजा 3 डिग्रीनी कलवलो, 5 डिग्रीनी कलवलो, 7 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री, नेमकं किती डिग्रीनी इक्वेटर पासून ते वरती घेऊन गेलं यानुसार जिओ सिंक्रोनस ऑर्बिटचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. आपण पहिल्यांदा बघून घेऊया जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट काय आहे, जो हायर अर्थ ऑर्बिटचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया जिओ सिंक्रोनस ऑर्बिट काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट ही कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36,000 यानी काय 35,786 किलोमीटर अंतरावर उपस्थित असते. म्हणजे एवढ्यावरती अंतरावर. भूस्थिर कक्षा विषुवृत्तावर असते, म्हणजे इक्वेटरवरून फिरत असते विषुवृत्तावरून. आणि लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये असणारे पोलार ऑर्बिट आणि सन सिंक्रोनस ध्रुवावरून फिरत होते. आता बघा या कक्षेत उपग्रह पृथ्वी ज्या दिशेने फिरतं त्याच दिशेने फिरतं, पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारे जर ही पृथ्वी कन्सिडर केलो मी आणि या पृथ्वीवर मला सांगा अशा प्रकारे ही काय आहे? ही काय आहे? जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट आहे. आता हा इक्वेटर आहे, हा इक्वेटर आहे, हा इक्वेटर आहे आणि अशा प्रकारे इक्वेटरवरून फिरत असते. अंतर किती आहे? अंतर किती आहे? 36,000 किलोमीटर एवढ्या अंतरापासून फिरू राहिली. आता कशी फिरते? समजा पृथ्वी अशा प्रकारे पश्चिमेकडून कोरेलका पश्चिमेकडून पूर्वेकडे जर फिरत असेल तर या उपग्रहाची डायरेक्शन पण त्याच दिशेने असते. म्हणजे याचा अर्थ पृथ्वी ज्या दिशेने फिरू राहिलं, जसं उदाहरणामध्ये अशा प्रकारची ही पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी मला सांगा अशा पद्धतीने फिरत असेल आणि हा उपग्रह पण मला सांगा अशा त्याच्या सोबत सोबत फिरत असतो मित्रांनो. म्हणजे ज्या दिशेने पृथ्वी फिरते त्याच दिशेने 36,000 किलोमीटर अंतरावरून, जसं मी पृथ्वी आहे, आता मी पृथ्वी आहे आणि मी पृथ्वी अशा प्रकारे फिरत असेल तर या ठिकाणी हा उपग्रह आहे. हा कोणती कक्षा आहे? जिओ स्टेशनरी. तर या कक्षेमध्ये असणारा उपग्रह पण माझ्या सोबतच पृथ्वी सोबतच मला सांगा त्याच दिशेने असं कंटिन्युअसली फिरतो. ह्याच्याने काय होतं माहित आहे का? ह्याच्याने हा उपग्रह एकाच जागेवर असल्यासारखं वाटतं का? कारण उपग्रहाचा वेग फिरण्याचं आणि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरण्याचा वेग हा सारखा असतो. या कारणामुळं पृथ्वीवरून या उपग्रहाला बघितलं, कोणत्या उपग्रहाला? जो जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट मध्ये आहे तो आपल्याला एकाच जागेवर असल्यासारखं वाटतो का? बघा हा उपग्रह आहे, मी पृथ्वी आहे आणि मी स्वतःभोवती फिरायला लागलो तर माझ्या भोवती पण मला सांगा उपग्रह त्याच वेगाने फिरतो. मी इथं आलो, तो उपग्रह इथं आला. मग मी जर इथून त्याला बघत असेल तर मला काय वाटेल? तो माझ्या एकाच जागेवर आहे. कारण बघा मी इथं असताना तो इथं होता, तो माझ्या सोबतच इथपर्यंत आलं, म्हणजे मला काय वाटेल? तो एकाच जागेवर स्थिर आहे. तर हे गुणधर्म आहे, एकाच जागेवर स्थिर असल्यासारखं वाटतं का? कारण पृथ्वी ज्या दिशेने फिरतं तसं या कक्षेतील उपग्रह पण त्याच दिशेने फिरतात. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरतं मला सांगा या ठिकाणी जर बघितलं हे उपग्रह पण त्याच वेगाने फिरतात. म्हणून जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारे उपग्रह पृथ्वीवरून बघितल्यावर एकाच ठिकाणी स्थिर असल्यासारखे दिसतात. तर मित्रांनो माहित आहे का? हे तुम्हाला समजलं असेल. मग इथं तेच दिलेलं आहे बघा, या कक्षेत उपग्रह पृथ्वी ज्या दिशेने फिरते त्याच दिशेने फिरतात. म्हणजे याचा अर्थ जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये उपग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात, कारण पृथ्वी पण त्याच दिशेने फिरत असते. यानंतर बघा, यानंतर काय आहे? या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाचा वेग आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग काय रे? सारखाच असतो.
सारखाच असतो आणि या कारणामुळं पृथ्वीवरून पाहिल्यास हे उपग्रह एकाच जागेवर स्थिर असल्यासारखे दिसतात। कारण की असं मी पृथ्वी आहे, हे उपग्रह आहे आणि असं मी या ठिकाणी आली पृथ्वी, तर हा उपग्रह पण या ठिकाणी आलेला असेल, म्हणून पृथ्वीवरून या उपग्रहाला बघितल्यावर आपल्याला एकाच जागेवर तो स्थिर असल्यासारखं दिसतं। या कक्षेत उपग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढं वेळ लागतं तेवढं या उपग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो 23 तास 56 मिनिट 4 सेकंद, यानी अप्रॉक्सिमेट 24 तास। एखाद्या भागाचे सतत दृश्य टिपण्यासाठी, म्हणजे एकाच भागाचं कंटिन्युअसली जर आपल्याला दृश्य काय म्हणायचं असेल, टिपायचं असेल, घ्यायचं असेल, तर या कक्षेचा वापर केला जातो एखाद्या भागात। म्हणून बघा, कम्युनिकेशन उपग्रह या ठिकाणी का पाठवलं जातं, कारण प्रत्येक कम्युनिकेशन उपग्रहाला एक एरिया वाटून दिलेला आहे। समजा उदाहरणार्थ भारतासाठी जर बघितलं, पश्चिम घाटासाठी जर एखादा किंवा असं महाराष्ट्रासाठी एखादा एरिया वाटून दिलं, तर मला सांगा तो उपग्रह महाराष्ट्रासाठीच काय वापरलं जातं। म्हणून कम्युनिकेशन उपग्रह एक प्रकारचं नसून अनेक प्रकारचे सोडले जातात, प्रत्येक एरियामध्ये ते डिवाइड केले जातात। म्हणजे एक कम्युनिकेशन उपग्रह फक्त महाराष्ट्राच्या काही भागासाठी काम करेल, दुसरं कम्युनिकेशन उपग्रह फक्त विदर्भासाठी काम करेल। म्हणून बघा, इंटरनेट सुविधा जर गेली तर सगळीकडे ॲट ए टाइम नाही जात, तर इंटरनेट सुविधा गेली तर एखाद्या भागातली जाते, दुसऱ्या भागातली चालू राहते, कारण ज्या भागातली गेली समजायचं त्या ठिकाणी असणारा कम्युनिकेशन उपग्रह जो या कक्षेमध्ये फिरत होता त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झालं, कळतं इथपर्यंत। तर अशा प्रकारे मला सांगा, एखाद्या भागाचं सतत दृश्य टिपण्यासाठी या कक्षेचा वापर होतो। ही कक्षा दूरसंचार हवामानशास्त्र उपग्रहासाठी वापरली जाते। दूरसंचार म्हणजेच काय, कम्युनिकेशन उपग्रह। तर अशा प्रकारे तुम्हाला हे कळून गेलं असेल। आता बघा, समक्रमित कक्षा काय, सन सिंक्रोनस डायग्राम दाखवायचं म्हणलं तर या ठिकाणी बघा, आता हे जो काही ब्ल्यू कलर मध्ये दिसणारी डायग्राम आहे, ब्ल्यू कलर मध्ये यालाच आपण काय म्हणत असतो, याला जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट म्हणतो। जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट जी परफेक्ट मला सांगा या ठिकाणी इक्वेटरवरून फिरते, इक्वेटरवरून फिरते काय, याच्यावरून फिरते बघा, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट आहे। आणि याला थोडी कललेली, म्हणजे इक्वेटरला थोडी कललेली जी असते त्याला जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट म्हणतो। या ठिकाणी बघा, जो रेड कलरनी दाखवलेली आहे। तर आपण आता कोणाबद्दल बोलत होतो, जिओ स्टेशनरी बद्दल, बरोबर आहे। आता बघा, जिओ सिंक्रोनस ऑर्बिट हा या ठिकाणी अँगल तयार करतं बघा, हा अँगल कोणामध्ये, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट आणि जिओ सिंक्रोनस मध्ये हा अँगल असतो। मग हा अँगल किती आहे त्यानुसार मला सांगा, जिओ सिंक्रोनस ऑर्बिटचे वेगवेगळे प्रकार पडत असतात, हे लक्षात राहू द्या। हा अँगल 5 डिग्री 3 डिग्री 7 डिग्री 6 डिग्री किती असू शकतो, त्यानुसार प्रकार पण काय असतात, वेगवेगळे पडत असतात, ही गोष्ट लक्षात राहू द्या। आता बघा, यामध्ये उपग्रह एकाच जागेवर दिसत बघा, आता फरक बघा, हे पहिलं आपण काय बघितलं माहिती आहे का, जिओ स्टेशनरी। आता बघायचं आपल्याला जिओ सिंक्रोनस आहे। हा बघा, हे या ठिकाणी हे काय आहे, जिओ सिंक्रोनस आहे, सन सिंक्रोनस झाले तो जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आहे। जिओ सिंक्रोनस ऑर्बिट इंग्रजीतून शक्यतो लक्षात ठेवा काय असेल, ही कक्षा भूस्थिर कक्षेच्या उंचीवर असते। म्हणजे काय, जिओ स्टेशनरी ऑर्बिट ज्या ठिकाणी आहे तेवढ्याच उंचीवर ही कक्षा असते। बघा, या ठिकाणी जेवढी ही उंची आहे तेवढ्याच उंचीवर काय आहे, जिओ सिंक्रोनस ऑर्बिट आहे। हे पहिलं पॉइंट। ही कक्षा विषुववृत्तावरून न जाता, बघा जिओ स्टेशनरी परफेक्ट विषुववृत्तावरून जात होती, हे विषुववृत्तावरून न जाता थोडी कललेली असते, ज्याला इन्क्लिनेशन म्हणतो आपण, थोडी कललेली असते। आता बघा, याद्वारे अनेक कक्षा तयार करता येतात। किती डिग्रीने कलवलो, 2 डिग्री 4 डिग्री 7 डिग्री 8 डिग्री, यानुसार जिओ सिंक्रोनस ऑर्बिटचे वेगवेगळे आणखी पुन्हा कक्षा तयार करता येतं। यामध्ये उपग्रह एकाच जागेवर दिसत नाही, जसं या ठिकाणी उपग्रह जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट मध्ये हा उपग्रह याच्यावरून फिरणारा एकाच जागेवर दिसत होता, परंतु हे जिओ सिंक्रोनस मध्ये एकाच जागेवर दिसत नाही, एकाच जागेवर दिसत नाही। का दिसत नाही, कारण तो एकतर परफेक्ट इक्वेटरवरून फिरत नाही, दुसरी गोष्ट काही अँगलनी कलल्यामुळं पृथ्वीचं स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि याच्या वेगामध्ये फरक पडतो। म्हणून जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मधून फिरणारा उपग्रह पृथ्वीवरून बघितल्यावर आपल्याला एकाच जागेवर दिसत नाही, ते कुठं दिसतं, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट मध्ये दिसतं। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। यानंतर बघा, ही कक्षा सर्क्युलर नसते तर इलिप्टिकल असते। आणखी एक काय फरक आहे, या ठिकाणी जिओ स्टेशनरी ऑर्बिट जी आहे ना,
ही काय असते, सर्क्युलर असते, एकदम वर्तुळाकार फिरतं इक्वेटरवरून म्हणजे काय, अशा प्रकारे हा इक्वेटरवरून एकदम वर्तुळाकार फिरते. कोणती, जिओ स्टेशनरी. परंतु जिओ सिंक्रोनस जो आहे ना, हे रेड कलरने दाखवलेली, हे इलिप्टिकल असते, इलिप्टिकल फिरत असते, ज्याला लंब वर्तुळाकार म्हणतो मराठीतून, वर्तुळाकार फिरत नसते. तर हे फरक आहे, हे डिफरन्स आहे, हे डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या. यानंतर यामध्ये उपग्रह एकाच जागेवर दिसत नाही, जिओ सिंक्रोनस मध्ये एकाच जागेवर दिसत नाही. ही कक्षा सर्क्युलाकार नसते तर काय असते, इलिप्टिकल असते. तेच सांगितलं मी, लंब वर्तुळाकार असते. प्रत्येक जिओ स्टेशनरी ऑर्बिट हे जिओ सिंक्रोनस ऑर्बिट असतात. IMP पॉइंट आहे, जेवढे काही जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहेत ते जिओ सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये येत असतात, जे इक्वेटरवरून फिरत असतात. या कक्षेमध्ये उपग्रह ठराविक वेळेत दररोज त्याच जागेवर दिसत असतो. म्हणजे काय आहे, प्रत्येक दररोज त्याच जागेवर आपल्याला हा उपग्रह दिसत असतो ठराविक वेळेनुसार, म्हणजे जागा त्याची फिक्स असल्यासारखी वाटते. तर अशा प्रकारे मला सांगा, हे तुम्हाला कळून गेलं असेल की कक्षेमध्ये कोणकोणते येत असतात. तर काय बघितलो, एकदा रिकॉल करून देतो मी तुम्हाला, लक्षात राहू दे रे मित्रांनो. एकदा मला सांगा, आपण बघितलो ऑर्बिट. ऑर्बिट मध्ये आपण बघितलं 3 प्रकार. एक म्हणजे काय आहे, लोअर अर्थ ऑर्बिट 180 पासून ते 2000 किलोमीटर पर्यंत. यानंतर आपण बघितलं मीडियम अर्थ ऑर्बिट, कळालं का, 2000 पासून ते 36,000 किंवा 35,000, कळलं का, 2000 किलोमीटर पासून ते 35,786 किलोमीटर किंवा अप्रॉक्सिमेट 36. आणि तिसरं हायर अर्थ ऑर्बिट मध्ये जर बघितलं तर 35,786 किलोमीटर पेक्षा जास्त. आता ह्याच्यामध्ये 2 बघितलं आपण, पोलार ऑर्बिट बघितलं, दुसरं सन सिंक्रोनस ऑर्बिट बघितलं. सन सिंक्रोनस या सगळ्यांमध्ये रिमोट सेन्सिंग प्रकारचा उपग्रह काय आहे, पाठवलं जातं, फिरत असतो. या दोघांमधला फरक पण बघितलं. सन सिंक्रोनस कंटिन्यू सूर्याच्या समोर असतं, पोलार ऑर्बिट जो आहे ना ध्रुवावरून फिरत असतं, 90 डिग्रीचा कोन करतं. सन सिंक्रोनस 90 डिग्रीचा कोन करत नाही. मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये आणि हायर अर्थ ऑर्बिट या दोघांमध्ये ते येतात. कोणत्या ऑर्बिट येतात, तर एक म्हणजे मला सांगा कोणती, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट. जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट असते, जे राईट इक्वेटरवरून फिरतं. आणि दुसरं जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट असतं, जे इन्क्लिनेशन काही कोन बनवून फिरतं. तर आता मला सांगा, या दोघांमध्ये 2 प्रकारचे उपग्रह टाकले जातात. एक तर या दोघांमध्ये नेव्हिगेशनचा उपग्रह पाठवलं जातं, किंवा मला सांगा दुसरं काय असणार आहे, कम्युनिकेशन दळणवळण उपग्रह हे पाठवलं जातं. तर हे दोन्ही उपग्रह या ठिकाणी टाकले जातात, जे हायर अर्थ ऑर्बिटच्या जवळपास आहेत. तर हे फरक तुम्हाला कळून गेला असेल. तर अशा प्रकारे मला सांगा, या ठिकाणी कक्षा आपण बघितलं. आता आपण बघूया लॉन्च व्हेइकल कोणकोणत्या प्रकारचे आहेत. लॉन्च व्हेइकल कोणकोणत्या प्रकारचे आहेत. तर आता लॉन्च व्हेइकल या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो डायग्रामच्या सहाय्याने, की लॉन्च व्हेइकल कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, लॉन्च व्हेइकलचं कार्य काय आहे. लॉन्च व्हेइकलचं कार्य आहे की उपग्रहाला, सॅटेलाइटला काय करून घेऊन जाणे, अवकाशामध्ये घेऊन जाणे. हे कोणाचं कार्य असेल, तर हे कार्य आहे लॉन्च व्हेइकलचं. आता सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी तुम्हाला 4 प्रकारचे लॉन्च व्हेइकल सांगतो, कोणकोणते असणार आहेत. भारतामध्ये सुरुवातीच्या काळात जो लॉन्च व्हेइकल तयार करण्यात आलं तो कोणता आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा कधीची गोष्ट आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली मित्रांनो. तर इस्रोच्या स्थापनेच्या नंतर भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1979 ला पहिलं लॉन्च व्हेइकल तयार करण्यात आलं. तर 1979 ला पहिलं लॉन्च व्हेइकल तयार करण्यात आलं, तो म्हणजे SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हा तयार करण्यात आलं. एक्सपेरिमेंट बेसवर होता. काही कालावधीत 40 किलोग्रॅम पर्यंत असणाऱ्या वजनाचं उपग्रह काय वरती पाठवता येईल अशी व्यवस्था होती. जास्त काही एकदम परफेक्ट नव्हतं. आणि 1979 पासून 83 पर्यंत हे कार्य केलं. 1983 पर्यंत हे कार्य केलं. याला सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणतो. यानंतर थोडं जास्त वजन घेऊन जाणारा लॉन्च व्हेइकल यानी वाहन तयार करण्यात आलं, ज्याला ASLV म्हणतो. आणि ASLV ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल हे 1987 ला तयार करण्यात आलं. पण ह्याचं पण वापर ॲज अ एक्सपेरिमेंट बेस करण्यात आलं मित्रांनो. ऍक्च्युली जर कोणाचा वापर करण्यात आलं त्याची सुरुवात झाली 1993 ला, जेव्हा भारताने स्वतःच्या ह्याच्यावर मित्रांनो PSLV ची निर्मिती करण्यात आली. PSLV हा भारताच्या ह्याच्यासाठी स्पेस प्रोग्रामसाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि ह्याची सुरुवात
1993 पासून झाली मित्रांनो, आणि 1993 पासून झाली. आज पण या सिस्टीमचा, या वाहनाचा आपण वापर करत असतो उपग्रहाला वरती पाठवण्यासाठी. आणि नंतर 2001 ला ह्याच्यापेक्षाही जास्त पॉवरफुल तयार करण्यात आलं, त्याला GSLV म्हणतो, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ह्याची सुरुवात 2001 पासून. तर हे सगळे लॉन्च व्हेकल आहेत, ह्यांच्या साहाय्याने आपण उपग्रहाला काय करत असतो, अवकाशामध्ये पाठवत असतो मित्रांनो. आणि प्रत्येकाचं वजन कॅरी करण्याची क्षमता वेगळी आहे. सर्वात कमी वजन कॅरी करत होतं SLV, त्याच्यापेक्षा जास्त ASLV. सध्याच्या घडीला 2 कार्यरत आहेत, ते म्हणजे कोणतं, PSLV आणि GSLV. या दोघांचाही वापर करून आपण उपग्रहाला वेगवेगळ्या कक्षेमध्ये पाठवत असतो. GSLV मध्ये जर बघितलं तर जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणतो, ज्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिनचा वापर पण नंतर करण्यात आला. तर अशा प्रकारे हे काय लॉन्च व्हेकल आहे, त्यांचा वापर करत असतो उपग्रहाला वरती पाठवण्यासाठी. बघा आता या ठिकाणी सांगतो कोणकोणते आहेत, काय असणार आहेत, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. लॉन्च व्हेकल म्हणतो आपण, लॉन्च व्हेकल. या ठिकाणी बघा हे लॉन्च व्हेकल आहे. त्या डायग्राम मध्ये बघा तुम्हाला कळेल, हे SLV आहे. SLV जो तयार करण्यात आलेलं होतं सुरुवातीला कधी 1979 ला, 1979 ला ह्याची निर्मिती करण्यात आलेली होती. 1979, ज्यामध्ये मला सांगा ह्याची 40 किलोग्रॅम वाहून नेण्याची क्षमता होती लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रहाला. नंतर ASLV आला 1987 ला, ह्याची 150 किलोग्रॅम एवढं कॅपॅसिटीचं उपग्रह सॅटेलाइट हा लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये खालच्या कक्षेमध्ये घेऊन जाऊ शकत होता. नंतर आलं PSLV ची कॅपॅसिटी जास्त होती, 1860 किंवा 2000 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हा घेऊन जाऊ शकत होता लोअर अर्थ ऑर्बिट किंवा सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये किंवा जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये, तिन्ही ठिकाणी. आणि नंतर आलं GSLV मार्क 2, ह्याची क्षमता होती 2200 किलोग्रॅम वजनाचं, काय रे, 2200 किलोग्रॅम वजनाचं उपग्रह घेऊन जाण्याची. आणि शेवटी GSLV मार्क 3, यालाच आपण बाहुबली म्हणतो, हे सर्वात जास्त वजनाचं उपग्रह घेऊन जातं. किती, तर 4000 किलोग्रॅम पेक्षा जास्त वजनाचं उपग्रह जर पाठवायचं असेल तर GSLV चा वापर केला जातं. तर हे लॉन्च व्हेकल आहेत. सध्या भारतामध्ये PSLV कळलं का आणि GSLV या दोघांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला लॉन्च व्हेकल, पहिलं ऑर्बिट समजलं, नंतर लॉन्च व्हेकलचे 4 प्रकार कळालं, कधी कधी कोणकोणतं आलं. सध्या 2 कार्यरत आहेत, PSLV आणि GSLV. आता जाणार आहे आपण कोणाकडे मित्रांनो, माहित आहे का, सॅटेलाइटच्या प्रकाराकडे आपण जाणार आहे. कोणाकडे, उपग्रहाचे कोणकोणते प्रकार पडत असतात. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं सॅटेलाइट 3 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे उपग्रह 3 प्रकारचे आहेत. कोणकोणते ते मी या ठिकाणी सांगेल. सगळ्यात पहिला आहे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हे आहेत रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. दुसरा आहे त्याला आपण म्हणत असतो नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणतो आपण. आणि तिसरं जर बघितलं तर त्याला आपण म्हणत असतो कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन काय आहे, सॅटेलाइट म्हणून ओळखलं जातं. आता बघा हे तिघांमध्ये फरक काय ते सांगतो. हे जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे ना मित्रांनो, हे काय असतील, हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहेत. अर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ज्या उपग्रहाला वरती पाठवलं जातं त्याला आपण म्हणत असतो रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. पृथ्वीचं निरीक्षण का करायचं, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं ऑब्झर्वेशन ह्याच्यासाठी करायचं, जसं जंगलचं मॅपिंग असेल, कोणतं सर्वे असेल, खनिजांचा शोध घेणे असेल, वातावरण बदलाचा अभ्यास करणं असेल, तर या सर्वासाठी मला सांगा पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. आणि पृथ्वीच्या ऑब्झर्वेशनसाठी जो उपग्रह पाठवलं जातं त्याला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं. म्हणजेच काय रे, पोलार ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं, पोलार ऑर्बिटमध्ये. तिसरं जर बघितलं सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी रिमोट सेन्सिंग उपग्रह जे आहेत लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं. म्हणजे कुठं, 180 ते 2000 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत हे उपग्रह फिरत असतात. हे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये कुठं असू शकतात, एक तर हे पोलार ऑर्बिटमध्ये फिरतात, पोलार ऑर्बिटमध्ये म्हणजे उत्तर ते दक्षिणेकडे कोरेल, किंवा मला सांगा सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये फिरतात. कोणत्या दिशेने, उत्तर ध्रुवाकडून ते दक्षिण ध्रुवाकडे मला सांगा हे उपग्रह फिरत असतात.
पाचवं पॉइंट हे पोल टू पोल फिरत असतात. पोल टू पोल म्हणजे ध्रुव टू ध्रुव, उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत असतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या. कोणते? रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट पोल टू पोल फिरत असतात, उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा पद्धतीने. यानंतर एका दिवसात हे उपग्रह 14 फेऱ्या मारतात. 14 फेऱ्या मारतात, कारण जवळून फिरू राहिले. तर अशा प्रकारे मला सांगा हे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट अशा प्रकारे. आणि ह्याची वेगवेगळी सिरीज आहे भारतामध्ये. जसं पहिल्यांदा IRS चालू करण्यात आलं, रिसोर्ट सॅट, कार्टोसॅट, रिसॅट, मी पुढे सांगणार आहे ते तुम्हाला. तर हे आहे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचे पॉइंट. अर्थ ऑब्झर्वेशनसाठी पाठवलं जातं, लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवतात. लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये एकतर पोलार ऑर्बिटमध्ये पाठवलं जातं किंवा सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये. हे उपग्रह उत्तर ते दक्षिण फिरत असतात, कशावरून? पोलवरून आणि ध्रुवावरून. आणि एका दिवसाला 14 फेऱ्या मारत असतात. नेव्हिगेशन सॅटेलाइट कशासाठी वापरलं जातं माहिती आहे का? नेव्हिगेशन सॅटेलाइट एखाद्या जागेची काला का स्थान निश्चित करण्यासाठी हे जर कोणाचा वापर केला जात असेल तर नेव्हिगेशन सॅटेलाइटचा वापर केला जातं, ज्याच्यामध्ये जीपीएस येतं ते बघायचंय. आणि भारतामध्ये जर बघितलं, भारताचं नाविक नावाचं आहे, नाविक पण बघायचं भारतामध्ये. हे काय करतं? एखाद्या जागेचं स्थान निश्चिती करतं, एखाद्या ऑब्जेक्टची जागा निश्चित करतं. ते नेव्हिगेशन उपग्रह असतात. आणि हे कुठं फिरत असतात? तर हे फिरत असताना इक्वेटरवरून फिरतात रे. हे इक्वेटरवरून फिरत असतात, इक्वेटरवरून yani विषुववृत्तावरून फिरतात. दुसरी गोष्ट कुठं असतात? ते उंचीवर. एकतर हे मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये असतात किंवा हायर अर्थ ऑर्बिटमध्ये असतात. म्हणजे 2000 किलोमीटर पासून ते मला सांगा वरती सगळीकडे आपल्याला हे ऑर्बिट हे सॅटेलाइट पाठवता येतात. 2000च्या वरती म्हणजे 36,000च्या पलीकडे पण. आणि कम्युनिकेशन हे पण आपण पुढे बघणार आहे, सांगतो. कम्युनिकेशन उपग्रह काय करत असतात? याला दळणवळण उपग्रह म्हणतात. दळणवळण उपग्रह जे आपल्याला वेगवेगळी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कोणासाठी? जसं टेलिव्हिजनसाठी. यानंतर मला सांगा रेडिओ ही सर्व्हिस. यानंतर मला सांगा इंटरनेट. आज आपण आपल्या घरामध्ये बसून जगातील कोणत्याही ठिकाणची न्यूज पाहू शकतो, मॅच बघू शकतो. हे सगळं कोण सर्व्हिस प्रोव्हाइड करतं? तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. ह्याचे 2 प्रकार पडत असतात. एक असतं इनसॅट नावाचं सिरीज आणि दुसरं असतं जीसॅट नावाची सिरीज. हे दोन्ही मला सांगा कम्युनिकेशन उपग्रह आहेत जे आपल्याला दळणवळण सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. हे आपल्या अभ्यासक्रमात नाही आहे, पण एक डिटेल लक्षात राहू द्या काय आणि कसं असणार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये हे सगळं प्रोव्हाइड करतात, टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट वगैरे. आणि हे 2 सिरीज आहेत, इनसॅट आणि जीसॅट. सुरुवातीला इनसॅट पाठवण्यात आलं, नंतर चालू करण्यात आलं जीसॅट सिरीज. आणि हे उपग्रह जे आहेत कम्युनिकेशन सॅटेलाइट हे हायर अर्थ ऑर्बिटमध्ये फिरत असतात. मग ज्याच्यामध्ये एकतर जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट असेल किंवा जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट, या दोघांमध्ये पण मला सांगा हे आपल्याला उपग्रह फिरताना दिसतात, इनसॅट आणि जीसॅट. आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा की भारतामध्ये रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची सुरुवात कधीपासून झाली, कोणते सुरुवातीला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट पाठवण्यात आलं, नंतर कोणकोणत्या सिरीज कशासाठी पाठवण्यात आलं, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. तो डेटाबेस मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता बघा इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीम. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीमची जर सुरुवात बघितली, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीला मला सांगा भारताने प्रयत्न केलं की स्वतः सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. आणि रशियाकडून सगळ्यात जास्त आपल्याला मदत भेटली सुरुवातीच्या काळामध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा जर आपण हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटला सुरुवात झाली भास्कर 1 पासून. 7 जून 1979ला भारताचा पहिला प्रायोगिक कळाला का रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कळाला का पाठवण्यात आलं, तो म्हणजे रशियातून प्रक्षेपण करण्यात आलं, ज्याला भास्कर 1 नाव देण्यात आलं 7 जून 1979ला. म्हणजे इथून सुरुवात होते भारताचं रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट RSSC. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट सिस्टीमचा हा उपग्रह भास्कर 1. हे डेट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा कुठून? रशियातून प्रक्षेपण करण्यात आलं 7 जून 1979. आणि एक्सपेरिमेंट बेस होतं बरं, कोणत्या कामासाठी नाही, एक्सपेरिमेंट प्रायोगिक तत्वावर. नंतर भास्कर 2 पाठवण्यात आलं 20 नोव्हेंबर 1979. हे पण रशियातूनच प्रक्षेपित करण्यात आलं. आणि यांनी काय केलं माहितीये का? वरती गेल्यानंतर पहिल्यांदा 2000 पेक्षा जास्त प्रतिमा भारताला पाठवलं. म्हणजे इथून पुढे चालू झाला आता ऍक्च्युअली कार्य करणारे उपग्रह पाठवण्यासाठी.
तर भास्कर 2 ने 2000 पेक्षा जास्त प्रतिमा पाठवल्या. कधी? 20 नोव्हेंबर 1979 ला. याला काय 81 ला लॉन्च केलं. कशातून? रशियातून. कारण तोपर्यंत भारतामध्ये लॉन्च व्हेकलची निर्मिती झाली नव्हती. अवघड उपग्रहाची निर्मिती करणं नाही आहे, अवघड लॉन्च व्हेकलची निर्मिती करणं आहे. कारण उपग्रह तर कोणतीही युनिव्हर्सिटी पण तयार करते, परंतु मला सांगा त्याला पाठवण्यासाठी यान तयार करणं हा रिस्की कार्यक्रम होता. आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारताकडे नसल्यामुळं रशियाने काय खूप मदत केली. भारतीय IRS प्रणाली, कळलं का? भारतीय IRS प्रणालीची सुरुवात 17 मार्च 1988 रोजी झाली. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारलं, भारतीय इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट एक सिस्टीम चालू करण्यात आली, ज्याच्या अंतर्गत अनेक उपग्रह पाठवायचं ठरवण्यात आलं. ह्याची सुरुवात 17 मार्च 1988 रोजी झाली आणि IRS-1A या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने झाली. म्हणजे याचा अर्थ 17 मार्च 1988 ला भारताच्या भूभागावरून IRS-1A या उपग्रहाला काय आहे पाठवण्यात आलं. मित्र सॉरी, भारताच्या नाही, रशियातूनच पाठवण्यात आलं. IRS-1A कोरेलका 1A हा उपग्रह भारतीय बनावटीचा उपग्रह होता. बाकीचे पहिले रशियात होते आणि याला रशियाच्या बेकनूर येऊन या ठिकाणापासून काय आहे पाठवण्यात आलं. आणखी भारतामध्ये काय आहे लॉन्च व्हेकल तयार झालेलं नव्हतं. तर इथून चालू झाली. यानंतर जर बघितलं बघा, डिपार्टमेंट ऑफ स्पेसची नोडल एजन्सी म्हणून भारताने नॅशनल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम काला स्थापना केली आणि एनएमई ही संस्था रिमोट सेन्सिंगच्या साहाय्याने माहिती पुरवत असते. म्हणजे काय आहे, रिमोट सेन्सिंग कडून प्राप्त झालेली माहिती पुरवण्याची जबाबदारी ज्या संस्थेकडे आहे ती संस्था नॅशनल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम आहे. कोणालाही रिमोट सेन्सिंग करता येत नाही. ही नोडल एजन्सी काय डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंडर कार्य करते, ही माहिती प्राप्त करते आणि नंतर दुसऱ्याला देते. उद्या तर तू काय करतील, उपग्रह सोडशील आणि भारताच्या प्रतिमा प्राप्त करत घेशील, तर असं अलाउड नाही आहे. स्पेसिफिक ही एजन्सी काय करते त्याच्यासाठी कार्य करते. IRS साठी वापरण्यात येणारे डेटा ॲप्लिकेशन, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट साठी कोणते डेटा ॲप्लिकेशन वापरले जातात ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा, स्पेस बेस्ड इनपुट फॉर डिकंट्रोल प्लॅनिंग SISDP हे एक काय केलं जातं ॲप्लिकेशन वापरलं जातं. नॅशनल अर्बन इन्फॉर्मेशन सिस्टीम NUIS हे पण वापरलं जातं. इस्रो डिझास्टर मॅनेजमेंट सपोर्ट प्रोग्राम इस्रो DMSP, तर हे 3 काय आहे डेटा ॲप्लिकेशन वापरलं जातं इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटसाठी. तर हे विचारलं तर सांगता यायला पाहिजे की कोणत्या ॲप्लिकेशनचा वापर हे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटसाठी केला जातो. आता बघा, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट लिस्ट कोणतं, सुरुवातीला IRS बघा कोणकोणते IRS-1A टाकण्यात आलं. कधी? 17 मार्च 1988 ला कंप्लीट मिशन होतं. IRS-1B टाकण्यात आलं 29 ऑगस्ट 1991 ला, हे पण कंप्लीट मिशन होतं. नंतर चालू झाल्या वेगवेगळ्या सिरीज. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सिरीज लॉन्च करण्यात आली ही रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट मध्ये. तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट मधली पहिली सिरीज IRS, त्याच्यानंतर काय ओशियन सॅट सिरीज काय आहे लॉन्च करण्यात आली. नावावरूनच कळतं ओशियन सॅट म्हणजे ही कशासाठी, समुद्राच्या अभ्यासाच्या संबंधित लॉन्च केलेली होती. आता याच्यामध्ये पहिलं ओशियन सॅट 1 रन करण्यात आलं. कधीची गोष्ट आहे, 27 मे 1999 ला ही मिशन कंप्लीट झालं आणि हे कशासाठी, समुद्री आणि वातावरणीय अभ्यासासाठी सोडला गेलेला पहिला उपग्रह. तुम्हाला जर विचारलं समुद्राच्या आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी पहिला सोडला गेलेला उपग्रह तो म्हणजे कोणता, ओशियन सॅट 1, त्याला SP4 म्हणतो. 27 मे 1999 ला लॉन्च करण्यात आलं. याला इंग्रजीतून बघा ओशिनिओग्राफिक स्टडीसाठी वापरण्यात आलं. ह्याच्यामध्ये उपकरण लावण्यात आलं ओशियन कलर मॉनिटर, म्हणजेच काय रंगाला ऑब्झर्वेशन करण्यासाठी तो. यानंतर काय मल्टी फ्रिक्वेन्सी स्कॅनिंग मायक्रोवेव्ह रेडिओमीटर जो स्कॅन करू शकतो समुद्राच्या भूभागाचं ते उपकरण होते. आता बघा, यानंतर 2009 ला ओशियन सॅटचं दुसरं उपग्रह पाठवण्यात आलं. आता पण हे काय सर्व्हिस मध्ये आहे. कधी? 2009 ला. ह्याचं पण कार्य तेच होतं, समुद्राचा अभ्यास वगैरे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा की ओशियन सॅटची सिरीज कधीपासून चालू झाली, 1999 पासून, आणि किती उपग्रह पाठवलेले आहेत. यानंतर दुसरं एक सिरीज चालू करण्यात आली, त्याला रिसोर्स सॅट म्हणतो. रिसोर्स सॅट सिरीज कशासाठी पाठवण्यात आली, हे रिमोट सेन्सिंगचेच प्रकार आहेत. जमीन आणि संसाधनाच्या अभ्यासासाठी, म्हणजे काय जमिनीची मॅपिंग करण्यासाठी, किंवा मला सांगा खनिजांचा शोध घेण्यासाठी, कोणतं खनिज कुठं आहे, पाण्याची पातळी कुठं काय आहे, तर अशा प्रकारे कोणतं रिसोर्स कुठं आहे त्याचं प्रमाण मोजण्यासाठी रिसोर्स सॅट सिरीज लॉन्च करण्यात आले. आणि रिसोर्स सॅट सिरीज रिसोर्स सॅट 1 पहिल्यांदा पाठवण्यात आला 17 ऑक्टोबर 2003 ला. मला सांगा ओशियन सॅट सिरीजच्या नंतर काय चालू झाली, रिसोर्स सॅट. नंतर रिसोर्स सॅट 2 पाठवण्यात आलं 20 एप्रिल 2011 ला. आणि नंतर मला सांगा 7 डिसेंबर 2016 ला रिसोर्स सॅट 2A पाठवण्यात आलं.
म्हणजे याचा अर्थ लास्ट हे 2016ला पाठवण्यात आलेलं होतं रिसोर्सॅट 2A. कशासाठी? जमीन आणि संसाधनाच्या अभ्यासासाठी. नंतर कार्टोसॅट सिरीज लॉन्च करण्यात आली. हे सगळे रिमोट सेन्सिंगचेच प्रकार आहेत. नकाशे तयार करण्यासाठी खास काय आहे, कार्टोसॅट सिरीज उपग्रह मॅपिंगसाठी पाठवण्यात आलं. ह्याचे वेगवेगळे काय आहेत प्रकार आहेत बघा, वेगवेगळ्या कालावधीमध्ये सोडलेले. कार्टोसॅट 1 जो आहे 5 मे 2005 ला, यानंतर कार्टोसॅट 2 जो आहे 10 जानेवारी 2007 ला, कार्टोसॅट 2A 28 एप्रिल 2008 ला, नंतर कार्टोसॅट 2B 12 जुलै 2010 ला, कार्टोसॅट 2C मला सांगा 22 जून 2016 ला. एवढ्या डेटेस लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त कोणती सिरीज कधी चालू झाली ते लक्षात ठेवा. कार्टोसॅट 2D 15 फेब्रुवारी 2017, कार्टोसॅट 2E 23 जून 2017, कार्टोसॅट 2A कळालं 12 जून 2018 आणि रिसेंटली कार्टोसॅट 3 हे काय आहे 27 नोव्हेंबर 2019 ला पाठवण्यात आलं. आणि सगळ्यात ॲडव्हान्स जो आता रिसेंटली ह्याच्या नंतर जो अलीकडच्या काळात टाकण्यात आलं तो म्हणजे कोणतं, रिसॅट सिरीज. रिसॅट सिरीज हा असा एक रिमोट सेन्सिंग काय आहे सिरीज आहे जो जमीन, पाणी आणि संसाधन या तिघांचाही अभ्यास करतो. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही वातावरणात मला सांगा ह्याच्यामध्ये क्षमता असते की ऑब्झर्वेशन करायची. हे रिमोट सेन्सिंगसाठी रिसॅट काय सिरीज चालू करण्यात आलं. जेव्हा मला सांगा पाकिस्तानने भारतावर हमला केला, आतंकवाद्यांनी 2008 मध्ये आतंकवादी हमला झाला, त्यानंतर समुद्राच्या निरीक्षणासाठी आणि कोणत्याही वातावरणात पावसाळा, हिवाळा, उन्हाळा कोणत्याही वातावरणात आपल्या भूभागाचं ऑब्झर्वेशन करणारा उपग्रह म्हणून याला बघितलं जातं. ऍक्च्युली रिसॅट 1 पहिल्यांदा लॉन्च करणार होतं, पण पाकिस्तानने आतंकवादी हमला केल्यामुळं समुद्री भूभागाच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा रिसॅट 2 लॉन्च करण्यात आलं रिसॅट 1च्या अगोदर. तर विचारलं जाईल की रिसॅट 1च्या अगोदर 2 का लॉन्च करण्यात आलं. प्रॉब्लेम तो होता बघा, 20 एप्रिल 2009 रडार इमेजिंग सॅटेलाइट 2 हे रिसॅट लॉन्च करण्यात आलं भारतीय रडारची अचूकता वाढवण्यासाठी, रडार सिस्टीमसाठी, कारण कोणत्याही वातावरणात हे कार्य करतं. रिसॅट 2 वरील सेन्सर ब्रँड सिंथेटिक ॲपरेटस रडार SAR आहे. रिसॅट 2 ची निर्मिती भारतीय सीमावरून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी केली गेलेली आहे. तर हे IMP आहे. विचारू शकतात कोणत्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची निर्मिती भारतीय सीमावरून होणाऱ्या आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी केली गेली, तर काय असणार आहे, तर ते असणार आहे मित्रांनो माहित आहे का, त्याला जर आपण काय म्हणत असेल तर रिसॅट 2. यानंतर बघा, यानंतर रिसॅट 1 त्याच्या नंतर लॉन्च करण्यात आलं 26 एप्रिल 2012 ला. मुंबई अटॅकमुळे याला उशिरा झाला. मुंबईवर 2008 ला अटॅक झाल्यामुळं त्यावेळेस मला सांगा रिसॅट 2 त्याच्या पहिलेच लॉन्च केलं, कारण की रडारच्या रिलेटेड आहे आणि कोणत्याही वातावरणात काय करू शकतो, ऑब्झर्वेशन करू शकतं, म्हणून हे पाठवण्यात आलं. तर अशा प्रकारे नंतर रिसॅट 2B कळलं, हे 2019 ला कोणत्याही वातावरणात कार्य करण्याची क्षमता असणारा हे काय लॉन्च करण्यात आलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, माहित आहे का ही बॅच आहे, तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. काय बॅच आहे यामध्ये बघा, तंत्रज्ञानाची बॅच 299 रुपयाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तंत्रज्ञानाची ही जी बॅच आहे ज्याच्यामध्ये सगळे रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि ICT हे सगळे लेक्चर घेतलेले रेकॉर्डेड बॅच आहे. 3 पट वॉच टाइम आहे. तर आवर्जून तुम्ही मुख्य परीक्षा देत असाल तर या बॅचेसचा फायदा घेऊ शकता. नंतर जर बघितलं या ठिकाणी बघा, लिपिक आणि टंक लेखक मुख्यसाठी खास बॅच चालू केलेली फास्ट ट्रॅक 399 रुपये त्याची फीस आहे, ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र सगळं कव्हर केलेलं आहे. लेक्चरची संख्या 30 ते 35च्या मध्यंतरी असेल आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं काय आहे कंटेंट दिलेलं आहे. आवर्जून यूट्यूबला लेक्चर बघू शकता, नंतर बॅच घेऊ शकता. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. सगळं एकदम क्लॅरिटीने काय शिकवलेलं आहे, असं काहीच नाहीये की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तर व्यवस्थित जर तुम्हाला मुख्य परीक्षेला 20 प्रश्न येऊ शकतात रे मित्रा, जर बघितलं या ठिकाणी तर आपल्याला कळणं गरजेचं आहे, नाहीतर अंदाजावरून काही फायदा नाहीये. 20 प्रश्न येऊ शकतात सायन्स आणि काय टेक्नॉलॉजी मिळून. तर दोन्ही बॅच स्वतंत्र आहेत. सायन्सच्या टेक्नॉलॉजीच्या बॅचची फीस 299 आहे आणि लिपिक आणि टंक लेखक फास्ट ट्रॅक बॅचची फीस 399. आता हे बघा, फीस कमी आहे म्हणून कंटेंट कमी नाही दिलेलं, सगळं कंटेंट कव्हर केलेलं आहे. ह्याची रेकॉर्डिंग चालू आहे. ही न्यू अपडेटेड बॅच आहे, आणखी ह्याची रेकॉर्डिंग चालू आहे, ह्याची पण रेकॉर्डिंग चालू आहे.
तर दोन्ही बॅच न्यू अपडेटेड आहे, आवर्जून तुम्ही या बॅचेसचा फायदा घेऊ शकता. रिसेट टू बी R1 11 डिसेंबर 2021 ला लॉन्च करण्यात आलं. यानंतर रिसेट टू बी R2 हा 2020 ला लॉन्च करण्यात आलं. हे सगळे आता सरळ 25 फेब्रुवारी 2013 ला समुद्री अभ्यास आणि वातावरण बदल पर्यावरणीय बदलासाठी सरळ नावाचा हा उपग्रह एक लॉन्च करण्यात आलेला होता. तर हे लक्षात राहू द्या, सरळ कशासाठी पाठवण्यात आलं. यानंतर बघा अलीकडच्या काळातील कोणता रे लॉन्च व्हेकल, बघा अलीकडच्या काळात आता रिसेंटली करंट वरचे प्रश्न विचारले जातात. अलीकडच्या काळात म्हणजे करंटली कोणकोणते उपग्रह पाठवण्यात आले ते पण लक्षात राहू द्या. कोणतं रिसॅट 1A पाठवण्यात आलं. लॉन्च व्हेकल PSLV कोणतं होतं माहिती आहे का? PSLV C52 आहे. C52 कधी 14 फेब्रुवारी 2022 ला कोणत्याही वातावरणात उत्तम गुणवत्तेच्या प्रतिमा पाठवतं. याचा उपयोग कृषीमध्ये होतं. त्यानंतर वनांचं प्रमाण, मातीचं गुणवत्ता पूरजन्य परिस्थितीमध्ये केला जातो. कोणाचं? याचं. आणि वजन 1710 किलोग्रॅम होतं. करंटमध्ये येऊ शकतं. उडाण्याचे ठिकाण सतीश धवन स्पेस सेंटर फर्स्ट लॉन्च पॅडवरून. यानंतर उपकरण काय? सी बँड सिंथेटिक ॲपरेटस रडार आहे. नंतर कक्षा कोणतं? पोलार आणि सन सिंक्रोनस दोन्ही ऑर्बिटमध्ये हे फिरत असतं. यानंतर 12 ऑगस्ट 2021 ला GSAT-1 पाठवण्यात आलं, जो जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये होतं. जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये फिरतं. रिअल टाइम मॉनिटरिंग आहे. हा नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे फ्युचरमध्ये OceanSat-3 लॉन्च करू शकतो आपण. आणि काय मायक्रोसॅट हे काय 2 उपग्रह भविष्यामध्ये काय आहे आपण पाठवू शकतो. अशा प्रकारे मला सांगा, हे आपण या ठिकाणी काय डेटाबेस बघितलं. यानंतर बघा, यानंतर नेव्हिगेशन उपग्रह कोणकोणते आहेत ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. नेव्हिगेशन म्हणजे काय? एखाद्या भूभागाचं स्थान निश्चिती करण्यासाठी काय आहे नेव्हिगेशन उपग्रह पाठवले जातात. नेव्हिगेशन उपग्रहामध्ये पहिल्यांदा बघूया जागतिक स्थान निश्चिती प्रणाली, ज्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणतो, GPS, ज्याचा वापर जगातील अनेक देश करत असतात स्थान निश्चितीसाठी. अंतराळातील उपग्रहाच्या साहाय्याने एखाद्या ठिकाणाची तिथली वेळ शोधून काढण्यासाठी, कळालं मला सांगा, वातावरणातील बदल तपासण्यासाठी जागतिक स्थान निश्चिती GPSचा वापर केला जातो. GPS ही कोणाची? अमेरिकेची सिस्टीम आहे मित्रांनो. अमेरिकेची सिस्टीम आहे. ह्याची सुरुवात अमेरिकन सैन्याने 1973 ला केली होती. कशासाठी माहिती आहे का? त्या ठिकाणच्या सैनिकांसाठी. यानंतर 1993 ला पूर्ण कार्यरत झाली कोणती? GPS मध्ये जर बघितलं सध्या 24 कार्यरत उपग्रह आहेत आणि एकूण आतापर्यंत 31 उपग्रह वरती सोडण्यात आले. आणि हे 24 कार्यरत उपग्रह पूर्ण जगातील GPS ला कंट्रोल करत असतात आणि आपल्याला स्थान निश्चिती वेळ काय आहे प्रोव्हाइड करतात, ज्याच्या साहाय्याने आपल्याला एखादी डायरेक्शन कळतं, वेळ कळतं. या सगळ्या गोष्टी GPS मधील सर्व उपग्रह हे 20,200 किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलं. म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये हे GPSचे उपग्रह आहेत सगळे. GPS मधील उपग्रह दिवसभरातून 2 वेळा पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. हे एक पॉइंट लक्षात राहू द्या. GPS जगभर सेवा पुरवत असते. भारतामध्ये पण GPSचा वापर होतो. स्पेस सेगमेंट बघा, GPSचे 3 पार्ट आहेत. GPSचे जर बघितलं 3 पार्ट आहेत. पहिला आहे स्पेस सेगमेंट. स्पेस सेगमेंट म्हणजे काय? तर अवकाशाचा भाग, ज्यामध्ये 24 उपग्रह फिरतात त्याला स्पेस सेगमेंट म्हणत असतात, जे स्थान निश्चितीसाठी व वेळ दाखवण्यासाठी सिग्नल खाली पाठवतात. स्पेस सेगमेंटमध्ये उपग्रह येतात, जे उपग्रह वरती काय आहे फिरत आहेत ते सिग्नल पाठवतात काय? स्थान निश्चितीसाठी आणि वेळ दाखवण्यासाठी. कंट्रोल सेगमेंटकडे ते सिग्नल येतं स्पेस सेगमेंटकडून. कंट्रोल सेगमेंट काय करतं? यामध्ये उपग्रहाची जागा निश्चित केली जाते, तसेच दुरुस्ती केली जाते कंट्रोल सेगमेंटमध्ये. आणि युजर सेगमेंटमध्ये वापरकर्ते येतात, ज्याच्यामध्ये आपण येतो, ज्या ठिकाणी सिग्नल स्वीकारतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला कळत असतं काय असणार आहे. ग्लोनस कोणाचा आहे बघा? ग्लोनस जर बघितलं, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ही प्रणाली रशियाची आहे. कारण स्वतःची आहे ते अमेरिकेचं वापरत नाही. सुरुवात 1976. 24 कार्यरत उपग्रह आहेत, त्याच्यामध्ये एकूण 26 आहेत, पण 2 इनॅक्टिव्ह आहेत, बाकी 24 कार्यरत आहेत. हे पण जगभर सेवा पुरवते, पण सगळ्यात जास्त GPSचा वापर केला जातो. चीनची कोणती आहे? बायडू आहे, कळालं का? कंपास. युरोपियन स्पेस एजन्सीची गॅलिलिओ आहे. जपानची काय करे QG आहे. फ्रान्सची डोरिस नावाची काय आहे नेव्हिगेशन सिस्टीम आहे. भारतीय कोणती आहे ते विचारू शकतात. तर भारतीय नाविक या प्रणालीचे नाव IRNSS होते बरं. IRNS सुरुवातीला इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, पण नंतर नाव बदलून नाविक करण्यात आलं 2016 मध्ये. IRNSS ही भारताची नेव्हिगेशन सिस्टीम होती, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. परंतु 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नाविक हे नाव दिलं, ज्याचा अर्थ नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन हे नाव दिले गेले.
तर आता बघा नाविकचं जर विचार केलं तर ह्याची सुरुवात 2013 पासून झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये. 2013 मध्ये केंद्र सरकारने या कार्यक्रमाला मंजुरी दिली होती. या प्रणालीमध्ये एकूण 7 उपग्रह सध्या कार्यरत आहेत. या 7 उपग्रहापैकी 3 उपग्रह भूस्थिर कक्षेत आहेत मित्रांनो, यानी काय GTO मध्ये. म्हणजे 3 बघा नाविकचे एकूण किती 7 उपग्रह आहेत. 7 पैकी 3 जे आहेत हे जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट मध्ये आहेत आणि 4 उपग्रह जर बघितलं तर 4 उपग्रह जिओ सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट मध्ये आहे, म्हणजे कुठं हायर अर्थ ऑर्बिट मध्ये. आता याची खासियत काय बघा, नाविक प्रणाली जी आहे आपल्या भूभागापासून 1500 किलोमीटर पर्यंत एरियाचं पण निरीक्षण करते. म्हणजे आपल्या सीमापासून ते 1500 किलोमीटर पलीकडच्या एरियाचं पण आपल्याला निरीक्षण करताना दिसतं. कोण माहित आहे का? नाविक ही प्रणाली भारताची. आता नाविकचे फायदे काय? नेव्हिगेशन करता येतं, जमीन, हवा, पाणी, वाहनांचे ट्रॅकिंग करण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी, नकाशे बनवण्यासाठी पण याचा वापर होतं. बघा कधी चालू झाली? 1 जुलै 2013 पहिले उपग्रह पाठवण्यात आलं नाविक सिस्टीम मधला IRNS-1A. नंतर काय 2014 काय आहे IRNS-1B. असं करत शेवटचं IRNS कळलं का हे काय रे 1I आहे, हे 12 एप्रिल 2018 पाठवण्यात आलं. एकूण 9 उपग्रह आहेत, त्याच्यापैकी 2 इनएक्टिव्ह आहेत. 7 उपग्रह सध्या कार्यरत आहेत आणि ज्याच्या आधारे मला सांगा नाविक हे काय आहे कार्य करतं भारतासाठी. कळालं इथपर्यंत? आणि गगन, नाविकच्या अगोदर भारताने गगन चालू केलेलं होतं, जिओ ॲडेड अग्मेंटेड नेव्हिगेशन सिस्टीम. पण हे एवढं काही व्यवस्थित नव्हतं. 2001 मध्ये लॉन्च केलं तर 26,600 किलोमीटर अंतरावर होतं. भारतानेच पाठवलेलं होतं पण ह्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणून तर नाविकची निर्मिती करण्यात आली. तर अशा प्रकारे मला सांगा हे डेटाबेस मी तुम्हाला इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटमध्ये हे संपूर्ण डेटाबेस या ठिकाणी आज आपण कव्हर केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला रिमोट सेन्सिंगची प्रोसेस काय ते घेऊन येतो. अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर आवडला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कमेंट्स करायला विसरू नका आणि रेग्युलर टचमध्ये राहा. येणाऱ्या काळात अनेक लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चालतं, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.